गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 44 मध्ये एका नवीन आर्टिकलला सुरुवात करणार आहे. आर्टिकल 13.11 ज्याचं टायटल आहे रिडक्शन फॉर्म्युली फॉर इंटेग्रल e टू द पॉवर ax इंटू साइन रेस टू n bx dx अँड इंटेग्रल e टू द पॉवर ax इंटू कॉस रेस टू n bx dx. मित्र हो, यामधील एक जर मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं तर दुसरं तुम्हाला सहज करता यायला पाहिजे. तर आपण पहिलं सुरुवात करू. नंबर 1, वी हॅव इंटेग्रल e टू द पॉवर ax इंटू साइन रेस टू n bx dx. The reduction formula is obtained by integrating by parts twice time. Thus, integral e to the power ax into sin raised to n bx dx. याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन हे घ्यायचं आहे आणि सेकंड फंक्शन e टू द पॉवर ax घ्यायचं आहे. आणि तसंही आपल्याला LIATE चा रूल माहित आहे, त्यानुसार एक्सपोनेन्शियल फंक्शन हे शेवटी येते. सो विच इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन sin raised to n bx into integration of e to the power ax dx is e to the power ax upon a minus याची डेरिव्हेटिव्ह n sin raised to n minus 1 bx. n बाहेर घेतलं, sin raised to n minus 1 bx into derivative of sin bx is cos bx and derivative of bx is b, जे की आपण इंटेग्रलच्या आधी लिहिलं. आणि इंटेग्रेशन ऑफ e टू द पॉवर ax dx इज e टू द पॉवर ax अपॉन a. अशा पद्धतीनं आपल्याला ही टर्म मिळाली. परंतु आता मात्र या कंप्लीट टर्मला sin रेस टू n मायनस 1 bx इंटू कॉस bx याला फर्स्ट फंक्शन घ्यायचं आणि e टू द पॉवर ax ला सेकंड फंक्शन घ्यायचं, विच इज इक्वल टू पहिली टर्म तशाला तसं sin रेस टू n bx e टू द पॉवर ax अपॉन a मायनस nb अपॉन a, पुन्हा इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स sin n मायनस 1 bx इंटू कॉस bx फर्स्ट फंक्शन and derivative of and integration of e to the power ax dx is e to the power ax upon a minus. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फर्स्ट फंक्शन इज u इंटू v चा फॉर्म्युला वापरावा लागेल, मायनस इंटेग्रल cos bx डेरिव्हेटिव्ह ऑफ n sin रेस टू n मायनस 1 bx ब्रॅकेट मध्ये n मायनस 1 इंटू साइन रेस टू n मायनस 2 bx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin bx इज cos bx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ bx इज b, जे की आपण बाहेर लिहिलेलं आहे, प्लस sin n मायनस 1 bx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos bx इज मायनस sin bx अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ bx इज b, जे की आपण बाहेर लिहिलेलं आहे, कॉमनच काढून घेतलं. आणि इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर ax dx इज e टू द पॉवर ax अपॉन a, पुन्हा इंटिग्रलच्या आधी लिहिलेला आहे आणि dx. सो विच इज इक्वल टू sin रेस टू n bx इंटू e टू द पॉवर ax अपॉन a मायनस nb अपॉन a इन ब्रॅकेट sin रेस टू n मायनस 1 bx इंटू cos bx e टू द पॉवर ax अपॉन a मायनस b अपॉन a इंटेग्रल इन ब्रॅकेट n मायनस 1 sin रेस टू n मायनस 2 bx, हा cos bx आणि हा cos bx cos स्क्वेअर bx प्लस, पण इथे मायनस आहे म्हणून मायनस sin bx आणि sin रेस टू n मायनस 1 bx 1 1 कॅन्सल होऊन sin रेस टू n bx ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर ax आणि dx राहिला, जो की आपल्याला लिहावं लागेल. right, which is equal to
साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स अपॉन ए मायनस हा एन बी आणि हा डिवाइडचा ए म्हणजे ए चा वर्ग मायनस एन बी अपॉन ए चा वर्ग साइन रेस टू एन मायनस वन बी एक्स इंटू कॉस रेस टू बी एक्स इंटू ई टू द पॉवर ए एक्स. हे झालं. त्याच्यानंतर हा मायनस आणि हा मायनस झाला प्लस हा एन बी अपॉन ए आणि हा बी अपॉन ए म्हणजे एन बी चा वर्ग अपॉन ए चा वर्ग इंटेग्रल इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू साइन रेस टू एन मायनस टू बी एक्स इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर बी एक्स वन मायनस साइन स्क्वेअर बी एक्स ब्रॅकेट कंप्लीट मायनस साइन रेस टू एन बी एक्स पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स. आता याच्यानंतर आपल्याला या टर्मनी याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि लिहावं लागेल. Hence integral e to the power ax into sin raised to n bx dx which is equal to sin raised to n bx into e to the power ax upon a minus nb sin raised to n minus 1 bx into cos bx e to the power ax upon a चा वर्ग प्लस n b चा वर्ग in bracket n minus 1 upon a square integral sin raised to n minus 2 bx e to the power ax dx minus n b चा वर्ग in bracket n minus 1 upon a चा वर्ग integral sin raised to n bx e to the power ax dx minus n b चा वर्ग upon a चा वर्ग integral sin raised to n bx e to the power ax dx. जे की आपण राईट हँड साइड च्या टर्म लिहिलेल्या आहेत. याच्यामध्ये आता ही जी शेवटची टर्म आहे लेफ्ट हँड साइडची टर्म आणि राईट हँड साइडची शेवटची टर्म याच्यामध्ये इंटेग्रल साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स कॉमन काढू शकतो आणि शिल्लक राहील हेन्स ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एन बी चा वर्ग अपॉन ए चा वर्ग इंटेग्रल साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स विच इज इक्वल टू साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स अपॉन ए पहिली टर्म मायनस दूसरी टर्म एन बी साइन रेस टू एन मायनस वन बी एक्स कॉस बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स अपॉन ए चा वर्ग प्लस एन बी चा वर्ग एन मायनस वन अपॉन ए चा वर्ग इंटेग्रल साइन रेस टू एन मायनस टू बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स. आता या एन नी या एन ला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस एन चा वर्ग बी चा वर्ग अपॉन ए चा वर्ग इंटेग्रल साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स प्लस हा मायनस मायनस प्लस होईल एन बी चा वर्ग अपॉन ए चा वर्ग एन बी चा वर्ग अपॉन ए चा वर्ग इंटेग्रल साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स. ही जी अंडरलाईन केलेली टर्म आहे आणि राईट हँड साइडला ही जी अंडरलाईन केलेली टर्म आहे लेफ्ट ॲज वेल ॲज राईट या दोन्ही टर्म सारख्या असल्यामुळे त्या कॅन्सल होतील आणि इथं काय उरेल मग इथे इंटेग्रल साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स उरेल लेफ्टला आणि राईटला ही जी टर्म आहे याच्या आधीची ती आहे मायनस एन स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटेग्रल साइन एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स. मग याला जर लेफ्टला नेलं तर हेन्स 1 प्लस आधी ही जे एन बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर होतं ही तर याच्यासोबत कटली. आता ही टर्म लेफ्टला नेली आणि 1 प्लस एन स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इंटेग्रल साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स विच इज इक्वल टू पहिली टर्म साइन एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स अपॉन ए मायनस दूसरी टर्म एन बी साइन एन मायनस वन बी एक्स कॉस बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स अपॉन ए चा वर्ग प्लस एन मायनस वन बी चा वर्ग अपॉन ए चा वर्ग इंटेग्रल साइन रेस टू एन मायनस टू बी एक्स इंटू ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हेन्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटेग्रल साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स डी एक्स. राईट हँड साइडला साइन रेस टू एन बी एक्स ई टू द पॉवर ए एक्स अपॉन ए मायनस एन बी साइन रेस टू एन मायनस वन बी एक्स
cos bx e to the power ax upon a square plus n minus 1 b square upon a square integral sin raised to n minus 2 bx into e to the power ax dx. आता ह्या ज्या पहिल्या दोन टर्म आहेत याच्यामधून आपण कॉमन काढायचं आहे e टू द पॉवर ax sin रेस टू n मायनस 1 bx. काय शिल्लक राहील? इथं तर n आहे, त्याच्यामुळे इथं काय करावं लागेल आपल्याला, n मायनस 1 प्लस 1. तर n मायनस 1 तर बाहेर कॉमन काढलेला आहे, मग प्लस 1 म्हणजे साइन bx आतमध्ये येईल, विच इज इक्वल टू a साइन bx. a कशामुळे, तर डिनॉमिनेटरला a स्क्वेअर कॉमन काढलेला आहे, पण इथे डिनॉमिनेटरला aच आहे, लसावीला खालच्यानी भागा आलेल्या भागाकाराला वरच्यानी पुन्हा, म्हणून a sin bx मायनस हा nb cos bx sin रेस टू n मायनस 1 bx e टू द पॉवर ax कॉमन काढलेला आहे आणि डिनॉमिनेटरला a स्क्वेअर प्लस तीसरी टर्म जसेल तशी n मायनस 1 अपॉन a स्क्वेअर इंटेग्रल sin रेस टू n मायनस 2 bx e टू द पॉवर ax dx. Hence integral sin raised to n bx e to the power ax dx, which is equal to a sin bx minus nb cos bx upon a square plus b square upon a square plus n square into b square. मित्र हो, इथला जो a square होता तो राइट लेफ्टला काय होतं, a square plus n square plus b a स्क्वेअर प्लस n स्क्वेअर b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. तर अपॉन a स्क्वेअर इथला कटला आणि डिनॉमिनेटरला जो लेफ्ट हँड साइडला न्यूमरेटरला होता a स्क्वेअर प्लस n स्क्वेअर b स्क्वेअर, तो राइट हँड साइडला डिनॉमिनेटरला आला. ब्रॅकेट कंप्लीट, e टू द पॉवर ax sin n minus 1 bx प्लस n minus 1 into b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस n स्क्वेअर b स्क्वेअर इंटेग्रल e टू द पॉवर ax sin n minus 2 bx dx. इथे सुद्धा a स्क्वेअर जो होता डिनॉमिनेटरला दुसऱ्या टर्म मध्ये लेफ्ट हँड साइडला, तो डिनॉमिनेटरचा a स्क्वेअर या a स्क्वेअर सोबत कटला आणि न्यूमरेटर मधला a स्क्वेअर प्लस n स्क्वेअर b स्क्वेअर तो डिनॉमिनेटरला आला. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला प्रूव्ह केला. This is the required reduction formula for integral sin raised to n bx into e to the power ax dx. मित्र हो, exactly same way, same calculation near about will be obtained with the help of this formula. You can easily obtain the solution of integral cos raised to n bx into e to the power ax dx. परंतु आपण काय करू की या लेक्चरला हा जो पहिला आपण रिझल्ट प्रूव्ह केलेला आहे इथेच थांबू आणि दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण इंटेग्रल cos n bx e टू द पॉवर ax dx फॉर्म्युला प्रूव्ह करू. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू.